आणि आता आपण अथर्वला काही सिक्रेट्स विचारणार आहोत जी त्याने आतापर्यंत कोणालाही सांगितलेली नाहीये. मग अथर्व शेअर करणार ना आमच्याबरोबर? हो. मी हळू सांगतो. आई ऐकेल. हळू सांग. मी जेव्हा 4th मध्ये होतो ना तेव्हा माझा बेस्ट फ्रेंड रोहन त्याचं बुकचं मी एक पान फाडलं कारण मला राग आला होता. तुला राग आला म्हणून त्याचं बुकचं पानच फाडलं? मग त्याने सुद्धा माझं एक बुक घेतलं आणि पान फाडलं. म्हणून मी काय केलं अशी एक जोरात ठेवून दिली. बापरे. त्यांनी मला अशी जोरात ठेवून दिली. मी त्याला असलं जोरात ढकललं की बेंचवर जाऊन त्याचं डोकंच आपटलं आणि ते त्यांनी घरी जाऊन सांगितलंच नाही. वाचलास तू? हो. आणि ते अजूनही माझ्या आईला माहिती नाहीये. आता कळणार ना पण आता काय बरीच झाले ना, वेळ झाला त्यामुळे आता आई एवढं काही रिॲक्ट करणार नाही. त्या दिवशी लगेचच ओरडली असती ना तुला. गुड गुड, व्हेरी गुड. तू आमच्याबरोबर छान तुझं सिक्रेट शेअर केलंस. आता आपण तुझी मावशी काय बनवणार आहे ते बघूया. हो. अथर्वची मावशी भैरवी जी आहे तिथे त्या आपल्यासाठी काहीतरी बनवणार आहे. काय बनवणार आहात तुम्ही? आज मी मटार पॅटीस बनवणार आहे. आणि साहित्य काय आहे त्याच्यात? ह्याच्यात उकडलेले बटाटे, ब्रेड, मटार, लिंबू, त्याच्यानंतर नारळाचं तेल, साखर, आलं लसणाची पेस्ट, मीठ, कोथिंबीर, तीळ आणि मिरची. मग आता कशी सुरुवात करायची आपण? आधी आपण सारण बनवून घेऊयात. बरं. मग त्याच्यासाठी उकडलेले मटार आहेत आपल्याकडे, ते थोडे घेऊयात. ते मिक्सर मधनं वाटून घ्यायचे. म्हणजे अगदी खूप बारीक पेस्ट नाही करायची पण थोडंसं जाडसर चालेल. अच्छा. पण हे सगळं आपण एकत्र करून मग मिक्सर मध्ये टाकून वाटून काढलं तरी चालेल. आपण तसंच करूया आता. हो चालेल. मटार, त्याच्यानंतर 1 वाटी नारळाचा सर. अच्छा. आलं लसणाची पेस्ट थोडीशी घालू कारण जास्त घातलं तर उग्र लागतं कधी कधी. आणि मिरची हवी. चवीप्रमाणे मीठ, साखर घेऊयात. अशी तिखट नाहीये? तिखट मिरची घातली ना रे, मिरचीची पावडर. तिखट तुला आवडतं ना? तू म्हणालास थोडस. पण बाहेरचं आवडतं ना तुला तिखट? हा, बाहेरचं मावशी पण तुझ्या घरात राहते ना, बाहेरच्या दुसऱ्या घरात? पण घरातलीच आहे ना. अच्छा. नाही पण त्याला पॅटीस खूप आवडतात. हो. आणि तुमच्या हातचं सगळं आवडतं त्याला? खूप आवडतं. कधी कधी आईपेक्षा थोडं जास्ती आवडतं का रे? आईपेक्षा मावशी जरा जास्त. आणि हा लिंबू पिळून घ्यायचा ह्याच्यावर. आणि हे सगळं सारण आपण आता तेलावर परतून घ्यायचं. अच्छा. हे सगळं तेलावर परतून घ्यायचं आणि मिक्सर मधनं काढायचं. आणि मिक्सर मधनं काढून मग तेलावर परतावं. अच्छा. मिक्सर मधनं काढून घ्यायचं आणि मग तेलावर. आता आपण काय करायचं? आता आपण बाहेरचा कव्हर बनवूया. सारण तयार झालंय आपलं. आता काय करायचं, हा स्मॅश केलेला बटाटा घ्यायचा. त्याच्यामध्ये आपण या ब्रेडच्या स्लाइस घालूया. त्या थोड्याशा पाण्यामध्ये बुडवायच्या म्हणजे त्या ओल्या करून घ्यायच्या. आणि मग तो ब्रेड सोक करायचा थोडा. म्हणजे सगळं पाणी निघून जाईल त्यातलं. पिळून घ्यायचं सरळ. आणि त्याच्यात आता आपण परत जसं मगाशी आपण सारणात घातलं ना तसं या सगळ्या पेस्ट घालूयात. म्हणजे ही आलं लसणाची पेस्ट आहे. आणि साधारण 1 वाटी बटाट्याला किती 3-4 स्लाइसेस? 1 वाटी बटाटा म्हणजे साधारण 3-4 बटाटे घेतले तर 2 स्लाइस पुरेशा होतात. बरं, तुम्हाला मुलगा मुलगी काय? मला मुलगी आहे. मुलगी. आणि मग तुझं कसं पटतं तिच्या बरोबर? चांगलं पटतं. काय नाव तिचं? रचिता. रचिता. चांगलं पटतं? मस्ती करता? पण तू एकटा आहेस ना, मग मावशीच्या मुली बरोबर आलं की काहीतरी गंमत मस्ती मजा होत असेल ना? काय करता? काय खेळता तुम्ही? आम्ही असंच म्हणजे दंगा मस्ती करतो, फायटिंग करतो एकमेकांशी. फायटिंग जातच नाही. मला भीती वाटायला लागली. मी आता इथे पळणारे लवकर नाही तर मला पण पडायची लवकरात लवकर आहे ना. असतो काय? देणारच तुम्हाला ठेवून एक? नाही ना. मग तिच्याबरोबर भांडण वगैरे होतात का तुझी? हो, पण थोड्या वेळापुरतं. आणि मावशी काय तुला सगळं छान छान करायला, खायला करायला आज येते ना सगळं करून? काय आवडतं मावशीचं तुला? मला मटार उसळ आवडते. आणखीन काय आवडतं? आणि हेच. आणि मावशीच्या घरी रोज जातो साधारण का कसं? नाही, आठवड्यातून एकदा. म्हणजे मावशी, तिचे मिस्टर संदीप काका म्हणतो मी त्यांना. आणि आम्ही सगळे गेट टुगेदर करतो महिन्यातनं 2-3 वेळा. तेव्हा आम्ही भेटतो सगळे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये आता घट्ट हा गोळा तयार केला आपण. आता आपलं सारण पण गार झालंय. बरं. आणि आता आपण हे भरायला सुरुवात करूयात. हे देऊ तुम्हाला? हो. तुला मदत करायची? चालेल. जमेल का सर्व? हे काय करू? फक्त चमच्याने टाकायची मदत कर. सारण दे. हे बघ, आता असं आपण छोटीशी पुरी करून घेऊयात.
आणि त्या पुरीमध्ये आपण मोदकाला जसं करतो ना तसा थोडा आकार द्यायचा, म्हणजे मोदक नाही करायचा पण थोडा गोल, आणि मग त्याच्यात ते सारण भरायचं. सारण भरून झालं की छान याचा गोल तयार होतो. असे आपण छोटे छोटे गोळे, म्हणजे मग डब्यात द्यायला त्याच्याबरोबर सॉस, चटणी काही. तेल गरम करून आपण तळायला सुरुवात करूया. तेल तापलंय ना छान आपलं? हो, तेल तापलंय. तापलंय, मग हे टाकूया त्याच्यामध्ये. छान सुरुवातीला एक एकच तळून घ्यायचे. झालंय? हो, झालंय. तर तांबूस व्हायला पाहिजे ना? तांबूस व्हायला पाहिजे. अजून हे टाकूया का आपण? हो, चालेल. वा, मस्त. हळू टाका. हळू, अरे तेल उडेल ना. सावकाश, चक्क. इथे तुझी मारामारी चालणार नाहीये, ते तेल तुझ्यावर पण मारामारी करेल. मस्त खमंग वास सुटलाय याचा. तुम्ही याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. मटार पॅटीस बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडून मॅश केलेला बटाटा, ब्रेड स्लाइसेस, मटार, लिंबाचा रस, ओलं खोबरं, तेल, साखर, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोथिंबीर, तीळ आणि हिरवी मिरची. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी उकडलेले मटार घेऊन त्यामध्ये ओलं खोबरं, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, साखर, मीठ आणि लिंबाचा रस घालून मिश्रण वाटून घ्यावं. हे वाटलेलं मिश्रण तेलामध्ये परतून घ्यावं. एका बाउलमध्ये मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये पाण्यात भिजवून मग कोरड्या केलेल्या 2 ब्रेड स्लाइस, हिरवी मिरची, मीठ, साखर आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये मटारचं सारण भरावं आणि पॅटीस खरपूस तळून घ्यावेत. अभी